घ्या. प्रेक्षको नमस्कार. आपल्या समवेत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्यांची आत्ताच नावाची त्या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे. ज्या यादीत नाव आहेत ते पैलवान मंगलदास अप्पा बांदल. अप्पा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या नावाची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. काय आपली पहिली भावना आहे? थँक्यू थँक्यू थँक्यू. आताच्या सध्या परिस्थितीच्या या राजकीय घडामोडीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी जबाबदारी दिलेली आहे हम्म, त्या जबाबदारीच्या संदर्भामध्ये मी पाठीमागच्या कालखंडामध्ये 5 वर्षामध्ये संपूर्ण 6ही तालुक्यामध्ये हम्म, छोट्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना त्या ठिकाणी सातत्याने मी उपस्थिती दाखवलेली असते. सगळ्याच कार्यक्रमांना सुखदुःखांच्या मी जात असतो. मी अनेक वेळा या पक्षांच्या संदर्भामध्ये उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला, हम्म, पण काही जी शक्यता असतात हम्म, त्या शक्यता नाकारत यांनी जे उमेदवार दिलेले आहे हम्म, ते उमेदवार आपल्या सर्वांना ज्ञात आहे. हम्म. मी मागच्या वेळेस एका उमेदवाराचा केलेला प्रचार, हो. दुसऱ्या उमेदवाराला शपथपूर्वक सांगितलं होतं की पराभव नाही केला तर परत राजकारणात दिसणार नाही. खरंय. या सगळ्या गोष्टीमध्ये मी स्वतः फिरलो होतो. हम्म, अनेक मित्रमंडळींची मदत होती. हम्म, त्याच्यामुळे मला त्या उमेदवाराचा पराभव हम्म, कुणीही मान्य नव्हतं करत. हम्म. आणि 6ही तालुक्यामध्ये असा एकही नेता नव्हता की जो म्हणत होता की यांचा पराभव होऊ शकतो. पण मी अगदी शपथपूर्वक सांगितलं होतं मी परत राजकारणात दिसणार नाही. हम्म, इतका मी त्या संपूर्ण 6ही तालुक्यामध्ये फिरलेलो होतो. 6ही तालुक्यामध्ये अनेक नेते मंडळी माझे मित्र आहेत. आता तर ही सुरुवात आहे, पण 18 ते 25च्या दरम्यान आपण फॉर्म भरणार आहे. त्यावेळेस अजून राजकीय उलथापालथ झालेली असेल आणि जे आता जे तुम्हाला उमेदवार दिसत आहेत हम्म, ते उमेदवार, त्यांचे असणारे हावभाव, त्यांचं समाजात असणारं प्रेम, त्यांच्यावर हम्म. केलेलं पक्षाने प्रेम, हम्म, या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आणि सगळे दोन्ही उमेदवार अत्यंत एकनिष्ठ आहेत. हम्म, सह्या एका पक्षाकडे केलेल्या आहेत, उमेदवार दुसऱ्या पक्षाने दिलेल्या आहेत. हम्म. असं वेगवेगळे त्यांचे राजकीय कदाचित अनुभव असू शकतात. आता ते उमेदवार झालेले आहेत. आता मी बी त्या ठिकाणी माझ्यावरती, कारण सगळीच लोक आता, आपण जर यांचा प्रचार पाहिला प्रमुख पक्षांचा, हम्म, तर हे सगळेच जण सांगतायत हम्म, की संविधान वाचवायचं आहे. हम्म. पण ज्यांच्या आजोबांनीच संविधान लिहिलेलं आहे हा, हा. त्यांचीच जर उमेदवारी मिळत असेल आणि खरंय. त्यांनी जर मला उमेदवारी दिली असेल हम्म, तर मला असं वाटतं संविधान वाचवायला निघालेल्यांच्या उमेदवारांच्या पेक्षा हम्म. ज्याच्या नातानेच उमेदवारी दिलेली आहे हो. ते संविधानाचा प्रश्नच येत नाही. खरंय. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक संविधान वाचवण्यापेक्षा हम्म, संविधान लिहिलेल्या माणसांनी ज्याला उमेदवारी दिलेली आहे हम्म. त्याला वाचवून त्या ठिकाणी संविधान आहे असं ठेवलं तर मला वाटतं या निवडणुकीचा शेवट होईल. त्याच्यामुळं तुम्ही सगळी मंडळी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी मला संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो. आणि आज अगदी 15-20 मिनिटं झाले मला आता फोन घेतात, एवढे प्रचंड फोन मला येत आहेत किंवा पहिलं तुमचं अभिनंदन. आणि अजून तर राजकीय उलथापालथ खूप होणार आहे. खरंय. भले भले पक्ष काही आपल्याला बिहाइंड द कर्टन त्या ठिकाणी मदत करणारे आणि बर. अनेक लोक गोळख्याने जरी तिकडे दिसली बर. मनाने मात्र इकडे असणारे. त्याच्यामुळे आपला विजय निश्चित आहे. अप्पा, बघूयात पुढे काय काय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं त्याचे साक्षीदार तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. आपण सोबतच त्या निवडणुकीमध्ये होतो. खरं तर अगदी त्या बरोबर. निवडणुकीमध्ये तुम्ही जी सुरुवात केली होती, तुम्ही प्रचाराची ज्या तुमच्या एक वातावरण निर्मिती केली होती, तुम्ही हेलिकॉप्टरने सगळ्या देवतांवरती त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केली होती. भीमाशंकर असेल, ओझर असेल, लेण्याद्री असेल, शिवनेरी असेल, आणि तुम्ही वातावरण निर्मिती केली होती. पण त्यानंतर तुम्ही मात्र त्या ठिकाणी थांबलात. तुम्ही किंगमेकरच्या भूमिकेत राहिलात आणि दिलेला शब्द पाळून त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंचा विजय झाला. परंतु 2024च्या निवडणूक रिंगणात तुम्ही आहात. आता तर आप्पाची माघार होणार नाही ना? आणि आप्पाचा विजयाचा विश्वास कितपत? नाही, आता राजकीय परिस्थिती, आज मला त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. हम्म. आता उमेदवारी जाहीर होत असताना जी मतदारसंघाची आपली बांधणी आहे, हो. जे अगदी कात्रज टू डायरेक्ट जुन्नर हा. हा जो परिसर आहे, हो. तिथले अनेक नेत्यांचे त्या ठिकाणी मला फोन येत आहेत की आपल्याला भेटायचंय, आपल्याशी बोलायचंय, आपल्याशी चर्चा विनिमय करायची. तालुक्यात म्हणजे 6ही तालुक्यामध्ये हम्म, जे जे काही विकासाचे प्रश्न आहे हम्म, त्या चर्चा तर त्याच्या आपण करणारच आहे भविष्य काळामध्ये. हम्म, हम्म, परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना हम्म, मी माघार घेणार का नाही घेणार हम्म. हे मागच्या वेळेस आपण अनुभवलं होतं. हो. अनेक मला संकटांना सामोरं जावं लागलं होतं. हो. त्या संकटाचा सामना करून मी बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा हम्म. एका बँकेची निवडणूक अगदी अशा पद्धतीने मारली
की सगळे शून्य पुढचे उमेदवार राहिले आणि आपले सगळा पॅनल टू पॅनल निवडून आले. असे अनेक प्रताप आहेत, अनेक निवडणुका मी लढवल्या, लोकांचा विश्वास आहे आणि ह्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहून लोकांचं प्रेम अजून फुलतंय आणि ते प्रेम ओसंडून वाहू नये. आणि प्रेम जर ओसंडून वाहिलं तर जे काय प्रेम ओसंडून वाहणार आहे त्या प्रेमात मी उभं राहायच्या तयारीत आहे. म्हणजे आप्पा 2024 ची ही वंचित कडून मिळालेली उमेदवारी 100% लढणार असं समजायचं. आता माझ्यावर तर बाळासाहेबांनी विश्वास दाखवलेलाच आहे. पण बाळासाहेबांनी तुमच्यावर दाखवला पाहिजे, तुमचा विश्वास मतदारांवरती आहे का? लढणार आहात का? माझा तर 100% मतदारांच्यावर विश्वास, तर मतदार तर माझ्या खरे पाय आहे. कारण मी याच्या अगोदर सगळ्या निवडणुका अपक्ष लढवलेल्या आहेत. एकदा भाजपने सुद्धा मला 2009 ला बोलवून उमेदवारी दिलेली होती. याही पक्षाचे उपकार मी कधी विसरू शकणार नाही. आणि अजितदादाने जे माझ्यावरती प्रेम केलेलं आहे ते तर सर्वश्रुत आहे. शिरूर मधून तुम्ही आणि पुण्यातून वसंत मोरे या 2 नावांना खरं तर त्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. कसं पाहताय तुम्ही वसंत मोरेंच्याही नावाकडे पुणे लोकसभेसाठी? वसंत मोरे हा तसा कार्यकर्ता, चळवळीतलाच कार्यकर्ता आहे. आता तिथली पुण्याची परिस्थिती राजकीय हे ते स्वतः चांगले जाणतात. तिथं अनेक उमेदवार आहेत, मुरली अण्णा मोहोळ आहेत, त्याच्यानंतर तिथे जे काँग्रेसचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर ते आमचे मित्र आहेत, मुरली अण्णा मित्र आहे, वसंत तात्या बी आमचे मित्र आहेत, तिन्ही बिनीचे शिलेदार आहेत. तिन्ही माझे नगरसेवक आहे, मैत्रीपूर्णच लढत होणार आहे. मैत्रीपूर्ण बी आणि तिन्ही तरुण पोरं आहेत ना, तरुण आहेत. जे होईल ते होईल, यश पैसे महत्वाचे नाही, पण तिन्ही तरुण चेहरे समोर आलेले आहेत आणि तिन्ही लढतायत. परंतु आप्पा शिरूर लोकसभा मतदारसंघातूनही आपण जर पाहतोय की जे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांचं असणारं जे चिन्ह आहे तुतारी, तेही लोकांसाठी नवीन आहे. दुसरीकडे खासदार आढळराव पाटील 3 वेळचे खासदार होते, ते शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आले होते, त्यांनी हातात घेतलेलं घड्याळ हे देखील नवीन आहे आणि तुम्हाला मिळणारं जे चिन्ह आहे ते देखील नवीन असणार आहे. काय वाटतंय ह्या सगळ्या नवीन चिन्हाचा कुठल्या उमेदवाराला जास्त फायदा होईल? राजकारणामध्ये एक म्हण आहे पहा, सखा पाटील सुद्धा पडू शकतो. बरोबर. सखा पाटील हे असं एक व्यक्तिमत्व होतं मुंबईमध्ये, पण जॉर्ज फर्नांडिस सारख्या नवीन चेहऱ्याने सखा पाटलांना सुद्धा लोकशाहीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. चिन्ह, यश, अपयश किंवा अजून त्याचं काय, ज्या पद्धतीने आपण म्हणतो की याची खूप हवा आहे किंवा खूप याचं नाव आहे, असं लोकशाहीमध्ये चालत नाही. लोकांनी एकदा ठरवलं, खरं तर लोकांना आता राजकारणाचा किळस आलेला आहे. आज एक जण असेल तर उद्या कुठं असेल हे सांगता येणार नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये निश्चित करून लोक खरोखर चांगल्या उमेदवारांना निवडून देत असतात. जो लोकशाहीमध्ये निवडून येतो तो खरोखर ताकदवर असतो. आपण लोकशाहीत उद्याच्या निवडणुकीत काही हो, परंतु तुमच्या या प्रवासाला वंचितने तुम्हाला दिलेल्या उमेदवारीला तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. थँक्यू. निवडणूक लढणार आहात, विजय होणार आहात, ते मतदार ठरवतील. परंतु तुम्हाला तुर्तास आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने तुमच्या या प्रवासाला, राजकीय प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू परदेश सरकार. थँक्यू. धन्यवाद.